आज मी तुम्हाला छोले भटुरेची रेसिपी दाखवते माझ्या पद्धतीची। हे पाव किलो मी चणे भिजत घातलेले रात्री। आता त्याचीच आपण भाजी बनवणार आहोत। पहिले उकळायला टाकायचे। आता ह्याच्यामध्ये आपण दोन तमालपत्र घालूया, एक दालचिनीचा तुकडा, दोन मसाले वेलची, 4-5 लवंग, 10-12 काळी मिरी आणि आता ह्याच्यात चणे भिजतील एवढे पाणी घालायचे। थोडं मीठ, थोडीशी हळद, बरोबर सोडा, जेणेकरून आपले हे छोले लवकर शिजतील। आणि आपल्याला ह्या जसे हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर कलर येतो ना छोल्यांना, तर आपण आधी एका ह्याच्यामध्ये कपड्यामध्ये, सुती कपडा असू दे किंवा कॉटनचा, त्याच्यामध्ये सिक्रेट इन्ग्रेडियंट्स म्हणजे चहा पावडर घालायचा, जेणेकरून त्याला चांगला कलर येईल। एवढी जास्त पाहिजे तुम्हाला कलर अगदी डार्क, तर जास्त हे करायचं, पावडर घ्यायची। आता हे बांधायचं आपण। आता ही बांधलेली चहा पावडर बांधलेली कपड्यामध्ये ती पोटली ह्याच्यात घालायची कुकरमध्ये, आणि मग कुकर बंद करायचा। केल्यावर 3-4 शिट्या हे करायच्या। जास्त शिजायलाही नको आणि कमीही नको, व्यवस्थित शिजून निघाले की नंतर पुढची रेसिपी। पहिला आता आपण कुकर उघडून त्यातलं काढून ठेवूया बाजूला, म्हणजे तेजपत्ता वगैरे, आणि गरम मसाला वगैरे जे काय आहे आपण घातलेलं, दालचिनी, वेलच्या, लवंग, काळी मिरी, बघा असे काढून ठेवायचे। लवंग आहे, असे स्मॅश करायचे थोडे, ते नंतरही करता येईल, पहिला हे करून घेऊया। गॅस पेटवायचा, आधी तेल घ्यायचं, फक्त तेलाचं हे घ्यायचं। तेल गरम झालं की जिरं घालायचं, मग हिंग, मीडियम आकाराचे 3 टोमॅटो घेतले, आणि कांदा 1 घेतला, आणि त्याची प्युरी बनवली। त्याच्यात थोडंसं पाणी घ्यावं लागणार आहे। त्यानंतर आलं लसणाची पेस्ट घालायची, 1 चमचा, लाल तिखट घालायचं आता,
धने जिरे पावडर 1 चमचा, धने पावडर सॉरी, आणि थोडीशी हळद आपण शिजताना घातलेली, आता थोडीशीच घालायची, नाहीतर 1 मोठा चमचा लाल तिखट. आणि आता आमचूर पावडर 1 टीस्पून, आणि सिक्रेट इन्ग्रेडियंट ह्याच्यामध्ये काय घालायचं ते पण मी सांगते तुम्हाला. म्हणजे सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे अनारदाना, आता ते पूर्ण कांद्याचा आणि वास पूर्ण जायला, आणि ते हे आलं लसणाची पेस्ट घातली त्याचा सगळा पूर्ण हे जायला पाहिजे. आणि तेल सुटलं की मग आपण हे फक्त आधी चणे घालायचे, त्याच्यातलं पाणी नाही. आणि तुम्हाला पाहिजे तेवढं तिखट घालू शकता. आमच्याकडे कमी खातात म्हणून कमी घातलेले. थोडे स्मॅश करायचे म्हणजे ग्रेव्ही पण थिक होते. सर्वच नाही पण थोडंफार करावं लागेल. मॅश झालेलं आहे आपल्याला पाहिजे तेवढं तसं. आता हे उरलेलं पाणी आहे जे चणे शिजवलेले ते घालायचं. मग अजून बाहेर गरम पाणी करून टाकायची गरज नाही. चवीनुसार मीठ घालायचं. आणि थोडं हलवून घ्यायचं. आता थोडंसं गरम मसाला घालायचा वरून. भाजलेलं जिरं 1 टीस्पून, मिरची तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं, आणि गॅस बंद करून लाल तिखट.